अरे ऐक की दाद्या, हा बोल की बाळा. सर म्हणतात 1-2 दिवसात ना शाळेचे पेपर लिहिस तर वर्गात बसून देणार नाही. अरे तू काही बी काळजी करू नको. नाही 1-2 दिवसात खाय बी करून देत तुला. हा तू माझं काम करणार आहेस का नाही तेवढं मला सांग. ऐका की मालक, इकडे तुमचं काम करून झालंय माझं. एक मिनिट थांब. काम झालंय ना, जाईत ना. अहो नाही मालक, ते तुम्ही आज मला 500 रुपये देतो म्हणलं, तुम्हाला म्हणत होती बारक्या भावा शाळेत फी भरायची. अरे ते वे टेबलावर पैसे ठेवले त्यातलं 500 रुपये घेऊन जा. बरं चालतंय मालक, थँक्यू. काय काय रे घेतलास का पैसे? हा मालक, घेतलात पैसे. बरं आता उद्या डायरेक्ट तुम्ही काम हा येतो. तू किती रुपये राहिले आहेत? 2000 रुपये नो का? हा लगेच देतो. एक मिनिट थांब, तुझा पैसे देऊन टाकतो. 500 रुपये, बाकीचे पैसे कुठे गेले? 100% त्या धीर्यानंच घेतला असणार. थांब, आता त्या धीर्याला सोडतच नाही. धीर्या, ए धीर्या, दारुगड. हो बोला की मालक, तुम्ही इथं. मालक बिलक सोड. अंड्याच्या पैसे चोरतो. आयुष्यपत मालक, अहो मी आयुष्यपत चोरी केली. ए तसलं काय सांगू नको, तिथलं पैसे काय झालेत? आयुष्यपत मालक, मी फक्त 500 नोट उचलेली, बाकी काय नव्हतं घेतलं. अरे बाळ खाऊ, मी तर तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता आणि तू हे केलेस. चल, आणि तू ऐक, उद्यापासून कामाला यायचं नाही. आईच्या गावात सगळी भामटी माझ्याच नशिबात घातली. चल टाक कर लवकर. काय झालं म्हणजे तो धीरे आपला त्या हरामखोरावर एवढा विश्वास ठेवला आणि त्यानं आपल्याच घरात चोरी केली. हो म्हणजे नेमकं काय झालं सांगशील का मला? अरे काय झालं म्हणजे तिथं टेबलावर 3000 रुपये ठेवलं होतं. त्यातलं 500 रुपये नाही म्हणताना सगळे पैसे घेऊन गेला आणि 500 रुपये नुसतं ठेवले. हो ते पैसे होय, ते मग मीच घेतलेले त्या साडीवाल्याला द्यायला. काय तू पैसे घेतले होते?